नमस्कार, मी रश्मी श्वास सुखासामध्ये आपले स्वागत करते. चला तर मग पाहूया आपण आज दाबेली. अगदी बाहेर मार्केटमध्ये मिळणारी दाबेली घरच्या घरी कशी अगदी सोप्या पद्धतीने करायची ती आज आपण पाहणार आहोत. आपण पाहू शकता इथे मी दाबेलीचं साहित्य घेतलेलं आहे. तेही अगदी मोजकंच आहे. यासाठी महत्त्वाचं म्हणजे आपण इथे पावतं घेणारच आहोत. तसेच बटाटा आपण मोठ्या आकाराचे असेल तर मोठे 2 किंवा 3 बटाटे घेतलेत. भाजलेले शेंगदाणे घ्यायचे आहेत. डाळिंब घ्यायचे आहेत अर्धी वाटी. तेल घ्यायचं आहे. बारीक शेव घेणार आहोत. तसेच इथे बारीक मीठ घेतलेलं आहे मी इथे. त्याच्यामध्ये मी आता इथे चिंच आणि गुळाची चटणी घेतली तयार होते ती नसेल तुमच्याकडे तर तुम्ही चिंच आणि गुळ मिक्स करून चटणी केल्या तरी चालेल. नंतर इथे मी घेतलेले अर्धा चमचा मी धणा पावडर घेतलेला आहे आणि 1 चमचा गरम मसाला. तसेच इथे मी 1.5 ते 2 चमचे तिखट मसाला घेतले लाल तिखट आणि मोठे 2 कांदे मी बारीक चिरून घेतलेले आहेत. कोथिंबीर घेतलेली आहे आणि बटर घेतलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाव. आपण पाहू शकता इथे मी बटाटे उकडून घेतली होती सुरुवातीलाच. बटाट्याचं प्रमाण आहे ते तुम्ही कमी जास्त करू शकता. बटाटे जर लहान असेल तर तुम्हाला जास्त प्रमाणात घ्यावे लागतील. सुरुवातीला आपण हे बटाटे इथे स्मॅश करून घेऊया जेणेकरून भाजीमध्ये आपण ते एकजीव व्यवस्थित मिक्स करून घेता येईल. सर्व बटाटे आपण आहेत ती पूर्णपणे स्मॅश करून घेणार आहोत. आता आपण पॅनमध्ये शेंगदाणे जे आपण घेतले होते भाजून ते थोडे फ्राय करून घ्यायचे आहेत. थोडंसं मी तेल घेतलेलं इथे शेंगदाणे घालून घेणार आहे. तुम्ही जर मार्केटमधले भाजलेले शेंगदाणे आणलात तरीही चालतील किंवा ते नसेल तर आपण घरी भाजून घेतलात तरीही चालतील. शेंगदाण्याची आपण सालं काढून घेतली होती याच्या अगोदरच. थोडंसं फ्राय केल्यानंतर कमी गॅस ठेवायचं आपल्याला. थोडं फ्राय केल्यानंतर आपण त्याच्यामध्ये मीठ आणि आपली थोडीशी मिरची पावडर घालायची आहे. थोडंसं इथे मी मीठ घालून घेणार आहे आणि थोडेसे इथे मी लाल तिखट म्हणजे मिरची पावडर घालणार आहे. अशा प्रकारे तुम्ही दाबेली एकदा करून नक्की पहा. मार्केटपेक्षा अगदी छान लागते. असं नाही की त्याच्यासाठी खास कच्ची दाबेलीचा मसालाच पाहिजे वगैरे. कारण गरम मसाला किंवा धणे पावडर ह्या ज्या गोष्टी असतात आपल्या घरगुती वापरामध्ये आपण वापरत असल्या कारणाने त्या असतात अवेलेबल. इथे आपलं खूप छान असं हे शेंगदाणा फ्राय करून झालेलं आहे मसाला आणि मिठामध्ये. एका बाउलमध्ये आपण ते काढून घेऊया. नंतर पॅनमध्ये आपण तेल घालून घेणार आहोत. साधारण 3-4 चमचे आपण तेल घेणार आहोत भाजीसाठी. तेल आपलं गरम झालं की त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये कांदा घालून घ्यायचा आहे. कांदा आपण बारीक चिरून घेतला होता. त्याच्यामधला आपण सर्व कांदा घालणार नाही आहोत. तुम्हाला जर कच्चा कांदा आवडत असेल दाबेलीमध्ये थोडासा घालायला तर तुम्ही ठेवू शकता. नाहीतर तुम्ही सर्व कांदा भाजीमध्ये सुद्धा घातलात तरीही चालेल. ते प्रत्येकाच्या आवडीवर कुणाला थोडाफार कांदा तेव्हाही आवडतो. तर अदरवाईज तुम्ही तो कांदा पूर्णपणे मिक्स त्या भाजीमध्ये केलात तरीही चालेल. कांदा छान गुलाबी रंग येईपर्यंत आपण परतून घेणार आहोत. मी मग अशी आलं लसूणची पेस्ट मैत्रिणीने दाखवली नव्हती पण ती आपण थोडी इथे 1 चमचा घालून घेणार आहोत. आलं लसूणची पेस्ट घातल्यानंतर आपण त्यामध्ये आपले धणा पावडर आणि गरम मसाला होता ते आपण घालून घेणार आहोत. तर व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण इथे मिरची पावडर घालणार आहोत. मिरची पावडरचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता. जर जास्त तिखट हवं असेल मी जास्त तिखट वापरा तरी चालेल. इथे मी 1 मोठा चमचा घातलेला आहे मिरची पावडर. त्यातल्याच आपण शेंगदाण्याने सुद्धा थोडा वापरला होता त्यामुळे इथे आपण 1च चमचा घालून घेणार आहोत. अजून थोडासा घालून घेतला मग मिरची पावडर थोडी. लहान मुलांसाठी हवा असेल तुम्ही मिरची पावडर थोडी अगदी कमी घातला तरीही चालेल. नंतर आपण मीठ घालणार आहोत जेणेकरून कांद्याला व्यवस्थित मीठ लागेल आणि तो मसाला व्यवस्थित एकत्र होईल. माझ्याकडे ते चिंचेची आणि गुळाची मी चटणी करून घेतली होती ती आहे. ती नसेल तर तुम्ही चिंच आणि गूळ एकत्र शिजवून त्याची चटणी वापरू शकता किंवा चिंच थोडासा कोळ करून घेतला पाण्यामध्ये आणि त्याच्यामध्येच गूळ पण वितळवला आणि ते जरी टाकलात तरीही छान लागतं. अगदीच प्रत्येकच पावालाच लावून केली पाहिजे असं काही नाही आहे. ह्याच्यामध्येच तुम्ही भाजीमध्ये सर्व एकत्र मिक्स करून सुद्धा घाई गडबडीच्या वेळेमध्ये ही भाजी जर तुम्ही पावामध्ये स्टफ केल्यात चांगली ना तरीही खूप छान लागते दाबेली.
जर भरपूर प्रमाणात बनवायची असेल तर आपण सर्व साहित्य भाजीमध्ये घालून नंतर ती भाजी फक्त पावामध्ये भरून त्याच्यामध्ये डाळिंब आणि शेव वरून घातली तरी पुरेशी आहे. म्हणजे सर्व चटणी वगैरे प्रत्येक पावाला लावण्याची काही गरज नाही आहे. गडबडीच्या वेळेमध्ये आपण तशा प्रकारे सुद्धा ही दाबेली करू शकतो. शेंगदाणेसुद्धा आपण त्यातच भाजीमध्ये जरी घातलात तरीही चालेल. मी इथे आपल्याला वेगळेपणे दाखवलेले आहेत, पण मी सांगते की कधी कधी शेंगदाणे जास्त आपले फ्राय केलेले ते शेवटल्या भाजीमध्येच मिक्स करून घ्यायचे, जेणेकरून आपल्याला पटापट करण्यासाठी खूप सोपं जातं. छान अशी ही भाजी आपली तयार झालेली आहे. त्यावर वरून मी कोथिंबीर घातलेली आहे बारीक चिरून. कोथिंबीर घातल्यानंतर आपण ते एकत्र मिक्स करून घेऊया. आता आपली भाजी आपण पूर्णपणे तयार झालेली आहे. त्यामध्ये आता आपण त्या पावामध्ये भरण्यासाठी आपण बाकीचं सर्व साहित्य एकत्र घेतलेलं आहे इथे. सुरुवातीला आपण पावाला थोडी चटणी लावून घेणार आहोत. चटणी लावून घ्यायची, आपण दोन्ही बाजूला लावणार आहोत. थोडी थोडी चटणी आपण लावून घेतल्यानंतर मध्ये भाजी भरून घ्यायची. आपण भाजीमध्ये त्याच्यामुळे कांदा वगैरे आपण साहित्य घालणार आहोत, पण तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे घाईच्या वेळेमध्ये तुम्ही सर्व साहित्य एकत्र भाजीमध्ये घातलात तरीही चालेल. कांदा जर आवडत नसेल तर आपण तो स्किप केला तरी चालेल. कच्चा कांदा उडाला नसेल आवडत तर नंतर आपण शेंगदाण्याचे थोडे जे फ्राय आपण करून घेतले होते ते दाणे घालून घेणार आहोत. नंतर डाळिंब घालून घ्यायचं आपल्याला. डाळिंब घालून झाल्यानंतर आपण वरून शेव घालणार आहोत. थोडी शेव घालून घेऊया आपण. अनेक वेळा फ्राय करताना शेव जर बाजूने आपण लावली ना का ती निघते, त्यामुळे ती थोडी मी घालणार आहे. नंतर मग तीच शेव आपण शेवटला पण घातलं तरी चालते, ती कुरकुरीतच राहते. मग तर तिन्ही बाजू आपण त्याच्या व्यवस्थित शेवेमध्ये लावून घेणार आहोत साईडने. एकीकडे मी तवा गरम करत ठेवला होता, त्याच्यामध्ये थोडंसं बटर घालून घेऊया आपण. गॅस मात्र ते मी कमी ठेवले, त्यामुळे आता मी पाव ते पलटी करून घेतलेले आहेत. दोन्ही बाजूने छान खमंग भाजून घेतात आपल्याला पाव. नंतर चारही बाजूने आपण व्यवस्थित खरपूस भाजल्यामुळे खूप छान दाबेली लागते, टेस्टही मस्त येते. आपण पाहू शकता इथे मी पाव व्यवस्थित आता भाजून घेत आहे. अशा प्रकारे सोप्या पद्धतीने अगदी मी आपल्या दाबेलीची रेसिपी दाखवलेली आहे. अशा नक्की एकदा करून पहा, घरच्यांना नक्की आवडेल. आणि साहित्य अगदी फार कमी आहे. कमी त्या साहित्यांमधून अगदी मार्केटसारखी दाबेली कशी बनवायची ती मी आपल्याला दाखवली आहे. मित्रमैत्रिणी नक्की एकदा ट्राय करा आणि आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. धन्यवाद मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ बघितल्याबद्दल. चॅनलला नवीन असाल तुम्ही तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. लाईक करा आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. ही रेसिपी कशी वाटली तीही मला नक्की सांगा. धन्यवाद हा व्हिडिओ बघितल्याबद्दल. मग आता वरून मी मस्त शेव घालत आहे आणि आपली दाबेली खाण्यासाठी रेडी आहे. अगदी लहानांना आणि मोठ्यांनाही आवडेल अशी दाबेलीची रेसिपी आहे. टेस्टही खूप छान लागते. डाळिंबाचा सीझन असल्या कारण आपण डाळिंबाचा वापर इथे करू शकतो. डाळिंब नसेल तरी आपण नाही केलं तरी चालेल.